नमस्कार, मी प्रज्ञानीता मधुकर यादव तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज आहे अक्षय तृतीया आणि मी परत घरी आलेली आहे। सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज दिवसभरात मी काय काय करते हे नक्की बघा, स्टे ट्यून। तर आत्ता 9 वाजत आले। ताईनं मला सकाळ सकाळ 6 वाजता उठवलेलं। मस्त मी आवरलं वगैरे, खाली आली, आईला थोडीशी किचनमध्ये हेल्प केली। त्यानंतर मी गावात गेलते काहीतरी आणायला, तुम्हाला दाखवते मी काय आणले। तर त्याचं आज पूजन करतात। नक्की काय असतं कसं असतं हे मी आजोबा आल्यावर त्यांना विचारेल आणि तुम्हाला सांगेल। तर मी दाखवते ते काय। ही अशी मातीची मडकी आहेत आणि आजोबांचं असं मत होतं की ह्यातलं ज्याला असं गोल आहे ते कळशी आणि जे प्लेन आहे तो कळसा, असे हे 4 आणलेत जे देव्हाऱ्याच्या इकडे ठेवून पूजायचेत। सो नक्की काय आहे ते का पूजतात हे मी आजोबांना विचारेल आणि सांगेल। तर तुम्ही सांगा मला की तुमच्याकडे असं काही असतं का, असं काही करतात का। तर फायनली पोळ्या करून झाल्यात आणि आई बनवते नैवेद्य, बिकॉज आता सगळ्यांना नैवेद्य दाखवायचं आहे, देन मी जेवेल। आणि नेहमीप्रमाणे मी कौसाठी पहिला घास घेऊन चालली आहे। आधी कौचा घास ठेवेल, देन घरातले नैवेद्य दाखवेल आणि देन मंदिरात जाईल नैवेद्य दाखवायला। चला आमच्या गावातली मंदिरं दाखवते तुम्हाला। तर इकडच्या घरी पण कावच्या घासाची जागा ठरलेली आहे। यात पाणी भरून ठेवूयात आणि तो कावचा घास डन। पाणी पण ठेवलं आणि घासाचे पण म्हणजे पोळीचे पण घास करून ठेवलेत, म्हणजे एकच येऊन सगळी घेऊन नाही जाणार, 2-3 जणांना खाता येईल। सो चला आता खाली जाऊया। ही मी मगाशी तुम्हाला दाखवलेलं एक कळशी आणि एक कळसा असं वालं। तर आता आईनं मला या सगळ्यावर नैवेद्य ठेवायला लावलाय, बट तो आज जाईल। सो मी आधी डिश ठेवते आणि देन नैवेद्य ठेवेल। तर हे असं काही धान्यावर ठेवलंय, म्हणजे खाली पत्रावळी ठेवली आहे पानाची, त्याच्यावर धान्य आणि त्याच्यावर हे ठेवलंय आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा, म्हणजे असं पूर्वजांचं हे म्हणून असं पूजतात। सो तुमच्याकडे असं काही असतं का हे मला नक्की कमेंट करून सांगा। आणि मी असं सगळं नैवेद्य दाखवून झालेलं आहे। फायनली आता घरातल्या देवाचा आणि कौचं नैवेद्य दाखवून झाल्यावर मी गावातल्या मंदिरात चालली आहे नैवेद्य दाखवायला। आणि आज वातावरण खूपच भारी झालं। पहिली सुरुवात काळूबाईच्या मंदिरापासून केली, इथे नैवेद्य दाखवून झालंय। आता लगेच इथे शेजारी मेन मंदिर आहे, सो चला तिथे नैवेद्य दाखवू। ही आमची मराठी शाळा, असं हे आमचं मंदिर। सो आता मी आली आहे मेन मंदिरात नैवेद्य दाखवायला। किती छान दिसतंय ना आमचं मंदिर। आणि या मंदिरात सगळे देव एकत्र आहेत, म्हणजे तिथे राम लक्ष्मण सीता, देन इथे मेन सोनेश्वराचं आणि तिकडे विठ्ठल रुक्माई, असं हे आमचं मेन गावाचं मंदिर। आता नाही इकडून आले होते, तिथे काळूबाईचं मंदिर आहे इकडे हे, आणि या साईडला दत्तांचं मंदिर आहे। सो आता तिथे पण नैवेद्य दाखवूया। आणि गावाची ग्रामपंचायत आहे आणि इथेच खाली हनुमानाचं मंदिर आहे, बट सध्या कदाचित इथे काम चाललं आहे, त्यामुळं फक्त म्हणजे मूर्ती आहे आणि साईडचं सगळं सध्या वर्क इन प्रोग्रेस चालू आहे। सो चला नैवेद्य दाखवूयात इथे। मी मधल्या काळात फार कमी आली आहे इकडे, तर मी आधी इकडे यायची तेव्हा हे असं खूप उतरून वगैरे इकडे देवीच्या मंदिरात यायला लागायचं, आणि आता ही इतकं बदललं आहे, सगळीकडे सिमेंटचे रस्ते झालेत आणि सगळीच मंदिरं अशी व्यवस्थित छान बांधली गेली आहेत। सो चला, आईनं मला सांगितलेलं जर तुला कळाला रस्ता तर जा, नाहीतर तिकडे नाही गेली तरी चालेल, बट मला कळाला आहे। सो बट इथे कदाचित कडी नाही, लॉक आहे। चला उघडूया किंवा इथेच ठेवूया आणि जाऊया। असं मी दाखवलं तिकडे हनुमान मंदिराचं काम चाललंय। सो तिथलं सगळं जिमचं सामान इथं आणून ठेवण्यात आलेलं आहे आणि हे लक्ष्मी मातेचं मंदिर आहे। हां, तर अशी ही मूर्ती। सो चला सगळे नैवेद्य दाखवून झालेले आहेत, घरी जाऊयात। झाड बघा ना, खूप वर्ष जुनं असणार आहे, पण मला हे प्रचंड आवडतं। आत्ता तर नैवेद्य दाखवून मी घरी परत चालली आहे, बट थोड्या वेळानं मला परत यावं लागणार आहे, बिकॉज आज अक्षय तृतीया आहे। तर गावात काठी येते, म्हणजे नाईगावला जी देवीची काठी चालली आहे ती जाताना गावात येते, आणि ज्यावेळेस काठीला नैवेद्य दाखवला जातो त्यावेळेस देन जसं मी म्हटलं की पितरं जेवायला घालतात, तर त्या लोकांचं जेवण वगैरे नंतर असतं। सो चला, ज्यावेळेस काठी येईल त्यावेळेस मी परत येईल। बघा किती वाजता येते काठी, म्हणजे 11च्या दरम्यान येते। सो आत्ता सध्या तरी आता मी घरी चालली आहे, स्टे ट्यून बघा अजून दिवसभरात मी काय काय करते ते। फायनली सगळ्या देवांना नैवेद्य दाखवून मी स्वतः खायला घेतलंय, बिकॉज मला भूक लागली आहे। सो चला मी जेवण घेते।
आणि फायनली मी माझा टी शर्ट बदलून कुर्ती घातलेली आहे, आईची घातलेली आहे, बिकॉज मी इकडे काही चांगले कपडे घेऊन नव्हते आले. मी आईला विचारलं होतं मी चांगले कपडे घेऊ का, तर ती म्हटली आपण नाही कुठे जाणार. सो मी अशीच ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्टवर आलते. बट आत्ता विषय असा झाला आहे की गावात जायचं, ज्यावेळेस काठी येईल आणि त्यावेळेस सगळं गाव तिथं असतं, म्हणजे खूप सारी लोकं असतात. सो मी असं काही कुर्ती घातली आहे, ताट पण रेडी करून ठेवलं. हे सगळी लोकं म्हणजे आजोबा वगैरे काठीकडे गेलेत, आई पप्पा खंडाळ्यात गेलेत, बिकॉज तिथेही पित्र जेवायला ही दोघं असतात अशा टाईपचं. सो थोड्याच वेळात ज्यावेळेस इथे काठी येईल मीही जाईल मंदिराकडे. सो स्टे ट्यून, बघा मी दाखवते तुम्हाला. तर मी देवळाच्या इकडे आलेली आहे आणि इथे अशी सगळी लोक आणि मी गेली तेव्हा तरी गर्दी थोडी कमी होती, पण त्याच्यानंतर हळूहळू सगळी लोक येऊ लागली. म्हणजे गावातली सगळी छोटी मोठी सगळी जण तिथं जो गावाचा परिसर आहे, म्हणजे मंदिराच्या इथला परिसर आहे, तिथे जमा होत होती आणि काठीची वाट बघत होती. आणि गावातली काही माणसं असा छबेना खेळत होती, तितकंच त्या वेळाचं मनोरंजन किंवा हे म्हणून. आणि त्याच्यानंतर काठी आली असं झालं, सगळे उठले आणि इतकी बेकारवाली गर्दी झाली ना, काय बोलाय नको. आणि त्याच्यानंतर फायनली काठी आली. मी माझं दर्शन घेऊन झालेलं आहे. इतकी बेकार गर्दी आहे, मी तिथं अजिबात फोन यूज नाही करू शकले, इतकी ढकलाढकली आणि इतकी गर्दी नाही बेकारवाली. सो चला आता घरी जाऊयात. तर विषय असा असतो की काही दिवसांपूर्वी म्हणजे 15-1 दिवसांपूर्वी काठी तुळजापूरला गेलेली असते. शिरवळची एक काठी जाते आणि नायगावची एक काठी जाते. आणि ती ज्यावेळेस रिटर्न अक्षय तृतीयेला गावात परत जाते त्यावेळेस असं सगळ्या गावांमध्ये थांबत जाते. तर ती आज आत्ता आमच्या इथे थांबलेली. सो आता तिला नैवेद्य दाखवून झाला आहे आणि मी चालली आहे घरी. सो चला, मावशी काका पण आले, सगळ्यांना भेटूयात. तर आत्ता वाजले 3:30. जसं मी मगाशी सांगितलं, मी दुपारी तिकडे जाऊन वगैरे आली. मावशी काका आलते, त्याच्यानंतर जी पित्र जेवायला घालायची होती ती माणसं आलती, तीही जेवून झाली. त्याच्यानंतर काका काकी पण आलते आणि हे सगळे येऊन गेले. तेव्हा मी काही शूट नाही केलं, बिकॉज मी त्यांच्याशी गप्पा वगैरे मारल्या, जेवण वगैरे वाढलं आणि त्या सगळ्यात वेळ गेला. सो चला आता मी चालली आहे शिरवळला. मी तिथे काय करते आहे, कोणाला भेटते आहे का, कारण जशी काठी इथे आली तशी शिरवळची काठी शिरवळलाही जाते. म्हणजे ही काठी नायगावची होती, शिरवळची काठी वेगळी असते. आणि 10 दिवस शिरवळची यात्रा असते. आणि सध्या शिरवळमध्ये इतका बेकार मस्त जल्लोष चालू आहे. पण मी अशी मधी नादी दुपारी चालली आहे. आत्ता काही असेल की नसेल, कोणी मला भेटेल की नाही भेटेल हे माहीत नाही, पण चला बघूयात मी काय काय करते आणि कोणी भेटतंय का मला किंवा काय काय होतंय. स्टे ट्यून. तर हे जे मागं दिसतंय ना, इथं मी शिरवळमध्ये असताना राहायचे. तर आम्ही आलो होतो इथे, काकींना वगैरे भेटले आणि मी आता चालली आहे रोह्याला भेटायला. बिकॉज त्यानं मला खूप आधीच सांगितलेलं की यात्रा आहे, यात्रेला ये म्हणून. आणि माझं काही फिक्स नव्हतं, सो मी त्याला नाही म्हटलं. बट जर मी आली आहे सो त्याला भेटणं मस्त आहे. सो चला भेटूयात त्याला. आणि इतकंच. तर जसं मी सांगितलं तर मी ह्या लोकांना भेटले, मी दाखवते तुम्हाला एक. तर हा रोहित आहे, हा प्रज्वल, तो गाडी चालवतो, त्याला मी मागं बघ नाही म्हणणार आहे. हां, 5 मिनिटात येऊ म्हणून आम्ही खूप लांबपर्यंत आलो. आणि आम्ही जिथे गेलतो तिथेही दहीपुरी खूप छान भेटते असं यांचं मत होतं. ती खायला ती लोक मला घेऊन गेलती, बट मी रिटेनर्स घातलेले, त्यामुळे मी फक्त मँगो लस्सी पिली. आणि 5 मिनिटात येऊ म्हणून आम्ही बरंचसं लांब आलो होतो शिरवळपासून. देन आई तिथे आली आणि आईसोबत आता मी फायनली सासवडला पोहोचलेली आहे. तर आजच्या दिवसात इतकंच. हा व्लॉग मी इथेच संपवेल. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अजून व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.